सकाळी उठल्याच्या नंतर बघितलं तर खूप पाऊस झाला होता. त्याच्यानंतर म्हणलं बघून यावं की काय पाऊस झाला आहे. त्याच्यानंतर इथं आल्याच्यानंतर बघितलं तर तिथं ताल फुटली होती. नाच करते का यावाच लागतंय. त्याच्यानंतर आम्ही असं बघत बघत पुढे गेलो आणि तिथं जाऊन बघितलं तिथं पण ताल फुटली होती आणि रस्त्याला मध्येच झाड पडलं होतं. सोयाबीनची बघा किती नुकसान झाली आणि इथं खूप मोठं खड्डं पडलं होतं. त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो त्यांना म्हणलं तुम्ही तब्येत कमी करणार तर तुम्ही पण इथं चिखलात फसता. गजब बेइज्जती है. हमारे यहाँ ऐसा ही होता है. शेतकरी जाऊन फसलेले आहेत. मित्राच्या वावरात गेलतो त्याचे पाईप सगळे पाण्यात वाहून गेलते. आम्हाला फक्त थोडेच पाईप सापडले. आल्यामुळे पाईप पण पाण्यात गेले. हे बघा इथं रस्ता होता. रस्त्याचं बघा काय झालंय. सगळे पाईपलाईन उघड्या पडल्या. तर हे बघा रस्ता होता इथं रस्ता. अख्खे रस्त्याचं सगळं वाटोळ झालंय. हे बघा इथं हे पाईपलाईन बघा. भावाच्या गाडीला पण गार लागत होतं का काय. हे बघा आपल्या सोयाबीनची किती नुकसान झाली. तर मित्रांनो हे बघा आता इथं रस्ता होता आणि त्या रस्त्यावर सगळे पाईपलाईन उघडे पडले. आता जर 3 पाईपलाईन होते तिन्ही पाईपलाईन सगळ्या उघड्या पडल्या असते. कुठलाही पाऊस झाला आणि आमच्या सगळ्या ताली पण फुटून गेल्या. आता मला दाखवतो बघा पाईपलाईन सगळ्या फुटून गेल्या. तिकडे सगळे ताली पण फुटून गेल्या. तर आपल्याला आज एका रात्रीत इतका पाऊस झाला आहे की सगळ्या ताली फुटून गेल्या. तर तुम्ही म्हणता ही पब्लिक कशाला. तर रिपब्लिक आली ती तलाव फुटला होता ते बघायला. तर चला तुम्हाला फुटलेला तलाव दाखवतो. तर हे बघा इथं फुटला होता तलाव आणि त्याचं सगळं पाणी इकडे चाललं होतं. तुम्हाला जर असेच ब्लॉग बघायचे असले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.